आज होत असलेली ही सभा मुखेड कन्नड विधानसभेच्या निवडणुकीची सभा आहे. जोजीरावकर पाटील या गावचं प्रेम, या गावची जनता, आया बहिणीच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता, वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता, त्यांच्या डोळ्यातील असे 20 तारखेबद्दल आणि 23 तारखेबद्दल खूप काही सांगून जातं. एवढी जनशक्ती जर मागे असेल, विजय आपल्याला दूर नाही. बबन पाटील हा दूरचं नाही. मी गेले 40 वर्षापासून 50 वर्षापासून या घराण्याला जवळून पाहतो. आदरणीय बाळासाहेब पाटील तर तुमचं एवढं कौतुक करतात. या राज्याचे नेते, देशाचे नेते शंकररावजी चव्हाण साहेब आपल्यापासून गिरबसप्पा, तुम्हाला माहित आहे काय करतो चव्हाण साहेब आपल्या एक लोकनेते आणि ते विस्तार अधिकारी म्हणून लागले. आणि गिरबसप्पा आगरे हे सुद्धा विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर होते. तरी आमच्याकडे सुद्धा केलेलं आगरे साहेब बरोबरच. पंढरपूर असेल, वारी असेल, याच्यातले आम्ही वारकरी आहोत आणि त्याच्यातूनच स्वातंत्र्य बाजू शकतो. तर आम्ही शेवट म्हणून समजलेलं आहे आणि आमच्या कायद्यामध्ये सुद्धा आमची गणना शेवट म्हणूनच आहे. पगारी अधिकारी आहे. आम्ही जनतेला महत्व दिलं आणि त्यामुळे मी एक नावारूपाला आलेला अधिकारी झालो. 401 अधिकारी घडवले त्या महाराष्ट्रात. 18 पगार जाते. मी जर सुट्टीत गावाकडे आलो, मला उभा राहायला नाही एवढे पब्लिक माझ्या घरात राहतात गेल्या 30-35 वर्षापर्यंत. अडचण आली, कुणाची काही गरज पडली ती आम्ही दूर करण्याचं काम लहानपणापासून केलेलं आहे. 10,000 लोकांना आम्ही अन्नाला लावलेलं. जोजीरावकर पाटलांची आणि यांच्या सगळ्या सहकार्यांची अपेक्षा होती. इथली विधानसभा मी लढवली. आरपीआयचे नेते असतील, विविध समाजाने, कोल्हार समाज असेल, मातंग समाज असेल, नाभिक समाज असेल, परीट समाज असेल, वासुदेव समाज असेल, कलाल समाज असेल. आता मला इथं अंबुलग्याला कलाल समाजाने पाठिंबा दिला. एक मत असेल. संभाजी क्रिकेट संघटना असेल, लिंगायत समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, कोळी समाज असेल, वारकरी संप्रदाय असेल, या सगळ्या घटकांनी बालाजी पाटील खतगावकर यांना जाहीर पाठिंबा या दिलेला आहे. तुम्ही 75 वर्ष इथं निवडणुका पाहिलेल्या आहे. स्वातंत्र्य होऊन आता 75 वर्षापेक्षा जास्तीचा काळ होत आहे. आपण कित्येक लोकांना निवडून दिलेलं आहे. मतदान तुम्हाला नवीन नाहीये, पण ज्याला तुम्ही निवडून दिलं त्या लोकांनी आपली घोर निराशा केलेली. आम्ही महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्या भागाची काय प्रगती झालेली आहे. तिथल्या माता भगिनी गेल्या 50 वर्षापूर्वी शिकलेल्या आहेत. आता आमच्या मुली शिकत आहेत. म्हणजे किती आमचं दुर्दैव आहे. आमचे वडीलधारी सुद्धा पूर्ण शिकलेले नाहीये. आपण 50 वर्ष मागे आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आई 1962 पुणे लोकल बोर्डाचे सदस्य होते. बारामतीहून कार चालित पुण्याला यायची. आपली काय परिस्थिती होती. त्यामुळे तो समाज, तो भाग आपल्यापेक्षा फार पुढे गेलेला. ज्यांना तुम्ही पुढे आणलं, ज्यांना तुम्ही ताकद दिली, त्या लोकांनी तर आपली घोर निराशा केलेली आहे. जातीचं राजकारण, दूरचं राजकारण, जवळचं राजकारण, स्वतःचा विकास, याच्यापेक्षा ते काहीच पाहिलेलं नाही. संधी अशा लोकनेत्यांना मिळाली पाहिजे. असे लोकनेते जोजीरावकर पाटलासारखे अजून 100-200 आपल्या भागात झाले पाहिजे. निश्चित आपल्या भागाचा विकास त्या बारामती सारखा झाला. आपल्याकडे पाऊस पडतो, पूर्ण पाऊस समुद्र वाहून जातो, कुणाला चिंता नाही. आपले नवतरुण रोजगाराच्या अभावी
वाईट सुसंगतीमुळे रिकामत दैतान असते म्हणतो ना, उद्ध्वस्त झालेत काही घरात, नवतरुण आत्महत्या करतात. हे बाब फक्त मराठवाड्यात आहे. जगाच्या पातळीवर कुठेही आत्महत्या होत नाहीये. गरिबाच्या घरी तर चुकून होत नाही, त्यांना संघर्ष करायची ताकद मिळालेली असते. पण हे मध्यम कुटुंबाचे लेकरं, त्यांना झालेले संस्कार, मिळालेलं ऐकतं सगळं, ट्रस्ट करण्याची गेलेली प्रवृत्ती, मग मित्राची संगत, त्याच्यातून झालेला व्यसन, घराला आधार होण्यापेक्षा स्वतःला संपून घेतलेले आहे. कित्येक घरामध्ये त्या सुनबाई आणि तरुण मुली विधवा आहेत, लहान लहान लेकरं चिमुकले, त्यांचे आई वडिलांना आधार व्हायला पाहिजे, ते मध्ये सोडून गेलेले आहे. इथं ती परिस्थिती आहे की नाही मला माहित नाही, पण आजच्या मराठवाड्यात हे दिवस आलेले आहेत. कित्येक लेकरांचं लग्न होत नाहीये. त्या लेकरांची चूक आहे का? सगळेच काही शिकतील का? अर्धवट झालेलं शिक्षण असलं तरी वडिलांसारखं ते शेतात राबतील का? उन्हात आणि पावसात त्यांचे जे पूर्वज खपलेले आहेत, तो आजचा तरुण तिथं जाऊन काम करेल का? आपण त्याच्या हाताला त्याला जे पाहिजे ते काम द्यायला कमी पडलो. आपल्याकडे एक साधा कारखाना नाही हो. लेकरांची काय चूक आहे वेतनाधीन होण्याची? त्याला जर अपेक्षित काम मिळालं असतं, रोजीरोटीला लागला असता, तो वाईट विचाराला गेला असता का? हे आपलं फेल्युअर आहे, हे आपलं कमीपणा आहे. आणि त्यामुळे एक स्फोटक परिस्थितीला आता समाज आलेला आहे. ह्याच्यात जर आपण सुधारणा नाही केली, येणारा काळ आपल्यासाठी फार मोठं आव्हान. आपण आपल्या आजोबा, आपले वडील याच्या तुकड्यावर, याच्या जमिनीवर कसं तरी आपलं चाललं, पण आता कुटुंब पद्धती वाढत गेल्यामुळे आताची परिस्थिती आपल्या होल्डिंगची काय क्षेत्राची 5 एकर 3 एकर जमिनी राहिलेल्या आहे. येणाऱ्या 2-3 पिढीला आपण भूमिहीन होणार आहोत. भूमिहीन, कुणाकडे जमिनी राहणार नाहीये, सातबाराच होणार नाही. आपल्या लेकरांना रोज काम करून रोज दूर चालवावं लागणार. हे दिवस फार दूर नाहीये. सावकाराचा साधारण स्थिती किती आहे? 5 एकर. 5 एकरच ना, 7 एकर. एका कुटुंबाचे 2 कुटुंब व्हायला किती वेळ लागतो? 20 वर्ष लागतात. जो बाळ असेल ना, आता हा बाळ आहे, 31व्या वर्षी हा लग्नाला आहे, त्याचं लग्न केलं की 1.5 वर्षात ह्याला बाळ, ह्याने वाटा मागतो, त्याचा झालेला बाळ बी वाटा मागतो. 40-50 वर्षामध्ये ज्याची जमिनी 5 एकर आहे ते गुंठ्यावर येणार आहे. बरोबर आहे ना? त्याच्या पुढे तर जमिनीच राहणार नाही. मग आपल्याला हे ओळखलं पाहिजे, आता भगिनी हे ओळखलं पाहिजे. आपण आपल्या आजोबाला पंजोबाला बैठकीमध्ये हार टाकलेले आहेत फोटोला. आता जे नवतरुण आहे, ह्याचा जो येणारा नातू, ह्याला फोटोला हात टाकेल की नाही याची भीती आहे. हे भयानक परिस्थिती येणार आहे. म्हणून आपण शिकलं पाहिजे, आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मुलगी असेल, मुलगा असेल, नातू असेल, नात असेल, आपण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. मी घडलो, आदरणीय गोजेगावकर पाटील घडले, त्यांच्या आईवडिलांची देण आहे, त्यांच्या गुरुजनाची देण आहे. म्हणून ते समाजसेवा करू शकले आणि आम्ही शासकीय नोकरी करू शकलो. ही परिस्थिती प्रत्येकाच्या घरात आली पाहिजे. या अनुषंगाने तुम्ही जे प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता ना, ते फार समजून उमजून केलं पाहिजे, अभ्यास करून केलं पाहिजे. एक साधी भाजीपाला घ्यायला गेलेली आमची आई 3 वेळेस ती भाजी बघते. खराब तर नाही ना, खिडके तर नाही ना, काही डागी तर नाही ना. पण ज्याच्यावर तुमचं आयुष्य घडणार आहे, तुमच्या बालकांचं आयुष्य घडणार आहे, तिथं मतदान सक्ती घेऊन केलं जातं, की काही थोडा घेऊन केला जातो. आपला इमान विकून मतदान केलं जातं. ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे? आणि आपल्याला मतदानाचे अधिकार आणि हे स्वातंत्र्य मिळालं, हे सहज मिळालं का हो? कित्येक आपले पूर्वज तुरुंगात गेलेले आहेत, कित्येक आपले पूर्वज छाताडात गोळ्या घालून घेतलेले आहेत इंग्रजांच्या पुढे, स्वतः फाशीवर लटकवले गेलेले आहेत. त्याच्यानंतरही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि मिळालेल्या स्वातंत्र्याच्या मतदानाच्या अधिकाराचा आपण काय वापर करतो?
आणि आपण कशा लोकांना निवडून देतो हा आपला प्रश्न आहे. तुम्ही हे पहिलं बदलून घेतलं पाहिजे स्वतःला. पारख करून सत्य वाईट काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे. आपण कुणाच्या मागे लागतो, आपण कुणाला निवडून घेतो. 2-2, 3-3 बाप, बापाचा बाप, काका, नंतर ते 2 टर्म 3 टर्म, म्हणजे काय राजे आहेत का? काय खड्डे आहेत. 4 वर्षामध्ये आग्रे साहेब ह्या 4 महिन्यामध्ये मी फिरलो ना, माझ्या आयुष्यात एवढ्या खड्ड्यात गेलो ना. इतके खड्डे या मतदारसंघात आहे. आणि लोक म्हणतात विकास झाला. त्यांनी काय आहे, बालाजी पाटील बोर्ड लावतात, नारळ फोडतात, खड्ड्याच्या रस्त्याला. किती दुर्दैव आहे. पंतप्रधान योजना 288 घरांची इथं मंजूर झाली, ते रद्द केली जाते. रमाई घरं 68 घरं इथं मंजूर झाले, ते रद्द केले जाते. किती दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी विधानसभेचा जवळ निवडून जातो ना, तो गावचा किंवा त्या विधानसभेचा नसतो, महाराष्ट्राचा असतो. तो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्याला असं कुठली संकुचित वृत्ती नाही राहिली पाहिजे. तो खासदार होऊन जातो, तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. ती आठच आहे त्याला खासदार होण्याची. तो देशाचा नेता असतो. किती भयानक परिस्थिती आहे. माझ्याकडे दशरथ नवबंधे आले होते. त्याला 2.5 कोटी बुद्ध स्मारकाला मंजूर झाले होते. आपल्या नेत्यांनी रद्द करून टाकलं. मला इतकं वाईट वाटलं. मी दुबारा मुख्यमंत्र्यांना बोलून परत 2 कोटी त्यांना मंजूर केले. आणि तिथल्या धम्मचक्र परिवर्तनाच्या निमित्त माझ्या हाताने त्याचं भूमिपूजन केलं. मुखेडमध्ये फुलेनगरच्या ते बौद्ध स्मारक त्यांनी बांधलेलं, खूप सुंदर बांधलेलं आहे. शासनाचा निधी आपल्या भागात आलेला वापस पाठवायचा, रद्द करायचा हा नेत्याचा गुणधर्म आहे का? दळभद्रीपणा आहे. मी तुम्हाला शब्द देतो पाटील साहेब आणि इथल्या सगळ्या मान्यवरांना, 23 तारखेच्या नंतर हे 288 घरे पंतप्रधान घरकुल योजनेतील, 68 घरे रमाई योजनेतील 100% मंजूर होती. हे निवडून आदरणीय गोजेगावकर पाटील यांच्या नेतृत्वात आलेलं होतं. 1-2 नाहीये, 400 नेते माझ्या सोबत आहेत. सगळे समाज माझ्या पाठीचे आहे. त्या लोकांच्या पायाखालची वाळू करत आहे. परेशान आहे. नको नको ते उद्योग करत आहे. आम्ही कुणाला एक शब्द अजून तरी बोललं नाही, वर्षातही बोलला नाही. आम्ही त्यांचा विचारच करतो. जो टिकेल, जो समाजात काम करेल, तो पुढे येणार आहे. एवढा मोठा प्रेम, एवढे मंडळी, वेळ खूप झालेला आहे. आता आमचे अजून ऋणानुरून वाढणार आहे. दोघांना गोजेगावकर पाटील पप्पा तर आहेतच आपल्या पाठीत. मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे. त्याच्या पुढचं आयुष्य आम्हाला पुढे न्यायचं आहे. ती मात्र घाबरून नको तू. आणि मी पाटील साहेब तुमच्या समोर याची स्तुती नाही करत. इतका समय संयमी, टाइम ओरिएंटेड, म्हणजे वेळेत काम करणारा शिक्षकांचा आम्ही मेळावा घेतला. लेली धरणग्रस्त प्रकल्पाचा मेळावा घेतला. उत्कृष्टपणे बाबा पाटलाने आयोजित केला. तुमचा भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्या पाठीशी सध्या होता खंबीरपणे मरेपर्यंत उभा राहा. इतकंच नाही तर या गोजेगावावर माझं तेवढंच प्रेम आहे. इथली सगळी जनता, मायबाप,